नमस्कार मित्रो, मी काळे हळद लक्ष्मी फार्मवरून बोलतो. मित्रो, हळदीची ओळख कशी करावं? मी यूट्यूबवर बघतो, प्रत्येक जण सांगतो काळ्या हळदीच्या पानावर मध्यभागी काळी रेषा येते. काळी रेषा आली म्हणजे काळी हळद नाही मित्रो. माझ्याकडे 4 प्रकारच्या हळदीला काळ्या रेषा येतात मध्ये पानाला. मग त्या 4ही काळ्या झाल्या का? नाही मित्र, फक्त 2 त्यामध्ये काळ्या हळदी आहेत आणि 2 ह्या तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो. ही जी हळद आहे हिला सुद्धा काळी रेषा येते आणि ही काळी हळद आहे. ही काळी हळद, ह्या काळ्या हळदीला सुद्धा काळी रेषा येते आणि दोन्हींचे झाडे सारखेच, पानासारखे, त्यामुळं पानावरून हळदीची काळी हळद आहे हे ओळखता येणार नाही. प्रत्यक्षात काळी हळद कशी आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला कंदावरूनच हळद ओळखायला पाहिजे. कोणीही जर एक तुम्हाला काळ्या हळद खरेदी करायची असेल तर अशा प्रकारे कंद कट करून बघा. काळी हळद याला म्हणतात. याच्यामध्ये 2 प्रकारचे आहेत. 2 हळदीच्या पानांना काळ्या रेषा आहेत, त्या काळ्या हळदी आहेत. त्यामध्ये एक छोटी आहे, ही छोटी काळी हळद आहे. हिचं झाड सुद्धा छोटं, कंद छोटा, हिचे गाठी छोट्या. या 2 हळदीचे उपयोग वेगवेगळ्या प्रकाराने केला जातो मित्र. तुम्हाला वास्तुदोष घालवण्यासाठी, लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी, घरातलं वातावरण व्यवस्थित ठेवण्यासाठी काळ्या हळदीचं रोप लावण्याचं सांगण्यात येते. पण काळ्या हळदीचं रोप घेण्याऐवजी मी म्हणतो तुम्ही फक्त कंद घ्या. तुम्हाला मिळेल तेथून घ्या, पण असा चेक करून कंद घ्या. कंद घेऊन शुक्ल पक्ष अष्टमीच्या दिवशी याची पूजा करा आणि घरामध्ये हिरवी ग्रो बॅग 12 इंची किंवा कुंडी घ्या हिरव्या कलरची. पूजा करून या कंदाची लागण त्या कुंडीमध्ये करा आणि घराच्या ईशान्य दिशेला त्याची स्थापना करा. पाणी द्या. जोपर्यंत कंदाचा अंकुर वर येत नाही तोपर्यंत नुसते पाणी देत राहा, काही करू नका. ज्यावेळेस जमिनीच्या वर कंद येईल, अंकुर फुटल, त्या अंकुराला ज्यावेळेस अंकुर वर येईल त्यावेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास झाला असं समजून तिची पूजा करायला सुरुवात करा. रोज नित्यनेमाने दिवाबत्ती करा, तिच्यासमोर हात जोडून विनंती करा, लक्ष्मीचा मंत्राचा थोडाफार जप करा. नाही तुम्हाला आला, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, सोपा मंत्र आहे, थोडा वेळ करा. तुमच्या घराची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. लोक सांगतात रोप घरात लावा, नोटाची थप्पी. ही टॅक्स नाही आहे. घरामध्ये लावल्याच्या नंतर तुमच्या धंद्यामध्ये प्रगती होऊन उत्पन्न वाढतं, म्हणजेच धनाची प्रगती वाढते. खोटं सांगून चालत नाही. मी या हळदीच्या प्रयोगासाठी अतिनात कष्ट करतोय मित्रो. ही ग्रह वास्तुदोषासाठीच नाही तर आपल्या शरीराच्या संरक्षणासाठी फार महत्वाची आहे. मी 3 वर्ष झाले, माझं वय 82 आहे. 3 वर्षापासून दवाखाना माझा बंद केला तर केवळ या हळदीच्या जीवावर. मी असं प्रत्येकाला सांगतो, फक्त अर्धा किलो घ्या, चेक करून घ्या. मात्र काळी हळद अर्धा किलोची लागण करा. दर वर्षाला अर्धाच किलो लावा. शिल्लक निघलेली
तिची व्यवस्थित पावडर करून ठेवा. मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, टाकलेलं आहे. त्या हळदीचा वापर कसा प्रकारे करायचा, वयानुसार तिचा वापर करा. तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज पडणार नाही. 82 वर्षामध्ये मी अजूनही कितीतरी दिवसभर चालतो, थकत नाही, केवळ हिच्या पावडरच्या जीवावर. व्हिडिओ आवडला असा लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय लक्ष्मी माता.